नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील रहिवासी राजेंद्र उत्तमराव मराठे वय 53 यांच्या हत्येतील 4ही मारेकऱ्यांना शहादा पोलिसांनी अटक केली आहे। या चौघांनी आज प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांनी 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। या चौघांनाही आज प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांनी 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। राजेंद्र मराठे शहादा येथील सदाशिवनगरमधील रहिवासी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत होते। 14 मार्चला ते त्यांच्या दुचाकीवरून मार्केटमधून सामान खरेदी करण्यासाठी युनियन बँक समोर असलेल्या किराणा दुकानात गेले होते। मात्र बराच वेळ होऊनही ते घरी परतले नाहीत। त्यामुळे त्यांची पत्नी मीनाक्षी आणि मुलगा प्रद्युमन मराठे यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ते कुठेच सापडले नाहीत। त्यामुळे त्यांनी शहादा पोलीस ठाण्यात त्यांच्या मिसिंगची तक्रार केली होती। त्यांचा शोध सुरू असताना 16 मार्चला नांदर्डे ते तरहावद दरम्यान फरशी पुलाजवळ पोलिसांना एक व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता। हा मृतदेह त्यांचा वडिलांचा असल्याचं प्रद्युमननं ओळखलं होतं। राजेंद्र मराठे यांची हत्या करून अज्ञात व्यक्तींनी त्यांचा मृतदेह जाळून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे शहादा पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता। पोलिसांनी चक्र फिरवला असता गुन्ह्यात त्यांचा जावई गोविंद सोनारला पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता चौकशीत त्यानेच ही हत्या घडवून आणल्याची कबुली दिली। सासऱ्याच्या हत्येसाठी गोविंद मारेकरांना 3 लाखांची सुपारी दिली होती। ठरल्याप्रमाणे त्याच्या 4ही सहकाऱ्यांनी राजेंद्र यांची चहाच्या दुकानात गळा आवळून आणि नंतर लोखंडी रॉडनं मारहाण करून हत्या केली। त्यानंतर या मृतदेहाला नांदर्डे ते तरहावद दरम्यान पुलाखाली घेऊन जात पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांना केमिकल व पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं। मारेकरांनी त्यांचा व्हिडिओ बनवून आरोपी जावई गोविंदला पाठवून गेम ओव्हर असा मेसेज पाठवला होता। हत्येनंतर 4ही मारेकरी उज्जैन येथून सुरत व सुरतहून ते गोराई येथे आले होते। ही माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच पोलीस पथकानं गोराई येथून गोविंदा सुरेश सोनार वय 34 राहणार गुरुकुल कॉलनी नंदुरबार, निलेश उर्फ तुकाराम बच्चू पाटील राहणार सालदार नगर शहादा, लक्की किशोर बिरारे व राहणार भादे, जयश मगन सुतार राहणार मुरली मनोहर कॉलनी मलोनी तालुका शहादा या 4ही आरोपींना आज शहादा येथील प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभं केलं असता त्यांनी 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली पथकामार्फत पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी अवघ्या 48 तासात मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळत आरोपींना जेरबंद करत भादवी कलम 302, 201, 120 ब 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। MDTV साठी संजय मोहिते, शहादा।